सार्थ श्री ज्ञानेश्वरी. मित्रांनो, ज्ञानेश्वरी ऐकल्याने मनुष्याला जीवनामध्ये मनोवांछित फळ मिळते आणि मनुष्य निष्पाप होतो. तसेच मनुष्याला जीवनामध्ये सगळ्या सुखांचा उपभोग घेता येतो. मित्रांनो, ज्ञानेश्वरीचा पूर्ण लाभ होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि पुढचे सगळे अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 101 ते 150. तैसे नाम रूप तयाचे एरवी ब्रह्माची तोसाचे मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा. त्याप्रमाणे ज्याला नावरूप निराळे आहे, परंतु जो निव्वळ ब्रह्मच आहे आणि ज्याचे मन सर्वत्र समभावाने संचार करते, ऐसेनी समदृष्टी जो होय तया पुरुषा लक्षणही आहे. अर्जुना संक्षेपे सांगे न पाहे अच्युत म्हणे. अशा प्रकारे जो समदृष्टी झाला त्या पुरुषाचे एक विशेष लक्षणही आहे. अर्जुना, ते मी तुला थोडक्यात सांगतो, त्याचा तू विचार कर. न प्रहस्य प्रिय प्राप्य नो द्विजय प्राप्य च प्रियम स्थिर बुद्धी समूढो ब्रह्मविद ब्रह्माणी स्थितः. इष्ट वस्तू प्राप्त झाली असता आनंद मानू नये आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर खेद करू नये. याप्रमाणे स्थिर बुद्धी संशयरहित ब्रह्मवेता पुरुष ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर आहे. तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटिजे का गिरीवरे तैसा शुभाशुभी न विकरे पातला तो जो. ज्याप्रमाणे मृगजळाच्या पुरात पर्वतराज ढकलला जात नाही, त्याप्रमाणे इष्ट अनिष्टाच्या प्राप्तीने योगी विकारवश होत नाही. तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसूता तोची ब्रह्मा. असा जो असेल तोच खरोखर तात्विक दृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तोच प्रत्यक्ष ब्रह्म होय. ब्राह्मस्पर्शे सक्तामा विदंत्या तन्मी यस्तु सुखम स ब्रह्मयोगयुक्तामा सुखमक्षयमश्रुते. ब्राह्म्य विषयामध्ये ज्याचे अंतकरण आसक्त झालेले नसते, त्यालाच आत्म्यामध्ये जे सुख असते ते मिळते. तो ब्रह्मयोगाने म्हणजेच ब्रह्माशी समरूप होऊन युक्त झालेला पुरुष अक्षय सुखाचा अनुभव घेतो. जया आपण पे सांडुनी कही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही तो विषय न सेवी हे काही विचित्र येथ. तो आत्मस्वरूपाला सोडून इंद्रियांच्या स्वाधीन होत नाही, तो विषयाचे सेवन करत नाही, यात आश्चर्य ते काय. सहजे स्वसुखाचे नि अपारे सूरवाडे अंतरे रचिला मनवनी बहिरे पाऊल न घाली. स्वाभाविक व विपुल आत्मानंदाने ज्याचे अंतकरण पूर्ण सुखावलेले असल्याने तो त्या आनंदातून बाहेर मुळीच येत नाही. सांगे कुमुद दळाचे निताटे जो जेविला चंद्र किरणे चोखटे तो चकोरू काय वाळवंटे चुंबे तू आहे. अर्जुना, सांग, जो चकोर कमळाच्या पाकळीच्या ताटातून शुद्ध चंद्र किरणाने सुग्रास भोजन करतो, तो वाळूचे कण चाटीत बसेल काय. तैसे आत्मसुख उपाईले जयासी आपण पाची फावले तया विषय सहज सांडवले सांगो काही. त्याप्रमाणे ज्याला आत्मसुखाचा लाभ होऊन ब्रह्मस्वरूप प्राप्त झाले, तो विषयातून आपोआप निसटला हे सांगणे नको. एरवी तरी कौतुके विचारुनी पाहे पानिके या विषयांचे निसुखे जकवती कवन. एरवी सुद्धा
कौतुकाने चांगला विचार करून पहा. या विषयाच्या सुखाने कोण फसविले जातात. एहि संस्पर्शजा भोगा दुःख योजनये एव ते आद्यतवन्तः कौन्तेय न ते शूरमते बुधाः. विषय व इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे जे भोग ते दुःखालाच कारण होतात. कारण त्यांना आदी आणि अंत आहेत. हे कौतेया ज्ञानी पुरुष त्या ठिकाणी रममान होत नाही. जिही आपण पे नाही देखिले तेची इही इंद्रियार्थी रंजले. जैसे रंक का अळू कैले तुशांते सेवी. ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच इंद्रिय विषयात भुलतात. ज्याप्रमाणे भुकेने व्याकुळ झालेला भिकारी कोंडासुद्धा खातो. ना तरी मृगे तृषा पीडिते संग्रमे विसरोणी जळाते. मग तोय बुद्धी वरडिते ठाकुनी येती. अथवा तहानेने त्रस्त झालेली हरिणे खऱ्या पाण्याचे स्वरूप भ्रमाने विसरून माळ जमिनीला पाणी समजून माळ रानावर येऊन पोचतात. तैसे आपण पे नाही दिठे जयांचे स्वसुखाचे सदा खराटे. तयासीची विषय हे गोमटते आवडती. तसेच ज्याला आत्मसुखाचा अनुभव नाही त्याच्या ठिकाणी स्वरूपानंदाचा पूर्ण अभाव आहे त्याला विषय सुखरूप वाटतात. एरवी विषयी काही सुख आहे हे बोलण्याची सारिखे नोहे. तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. एरवी विषयामध्ये सुख आहे हे म्हणणे योग्य नाही. विषयात सुख असते तर जगामध्ये विजेच्या चमकण्याने उजाडले नसते का. सांगे वातवर्ष आ तपू धरे ऐसे अभ्र छाचई जरी सरे. तरी त्रिमाळिके धवळारे करावी का. सांग वारा पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव जर ढगाच्या सावलीपासून झाला तर 3 मजले चुने गच्ची वाडे कशाला बांधावे. म्हणून विषय सुख जे बोलिजे ते नेनता गावाया कल्पिजे. जैसे मोहूर का मनिजे विष्कंदाते. म्हणून विषयात सुख आहे असे जे म्हटले जाते ते अर्थहीन आहे. ज्याप्रमाणे विषारी कांद्याला गोड म्हटले जाते. ना तरी भमा नाम मंगळू रोहिणी ते मनती जळू. जैसा सुख प्रवादू बरळू विषयी कोहा. किंवा जसे भौम म्हणजेच भूमीचा पुत्र या पापग्रहाला मंगळ म्हणतात अथवा मृगजळाच्या भ्रांतीला जळ म्हणतात त्याप्रमाणे विषयाला उद्देशून सुख म्हणणेही व्यर्थ आहे. हे असो आगवी बोली सांगपा सर्पफणीची सावली. ते शीतल होईल केतुली मुशकाशी. ते असो मला सांग बरे सर्पाच्या फण्याची सावली उंदराला कितपत थंड म्हणजेच सुखकारक वाटेल. जैसा आमिष कवळू पांडवा मिनू न सेवी तवची बरवा. तैसा विषय संगू आगवा पुष्टी सारिखे दिसे. गळाला लावलेला मांसाचा तुकडा जोपर्यंत गिळत नाही तोपर्यंत तो निरुपद्रवी वाटतो. तसाच खरोखर विषय संग आहे तू हे लक्षात ठेव. हे विरक्तांची या दिठी जई न्याहाळी जे किरीटी. तई पांडुरंगाची या पृष्टी सारिखी दिसे. अर्जुना जेव्हा हे विषय सुख विरक्त पुरुषाच्या दृष्टीने पाहिले तर पांडुरोगाच्या लठ्ठपणासारखे दिखाऊ दिसतो. म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यांताची जाण दुःख. परी काय करीती मूर्ख न सेविता न सरे. म्हणून विषय सेवनात जे सुख असते ते आरंभापासून शेवटपर्यंत सुखच समज. परंतु मूर्ख काय करणार ते सुख सेवन केल्याशिवाय ते राहतच नाहीत. ते अंतर नेनती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे. सांगे पुय पंकीचे किडे काय चिळसी घेती.
त्या बिचाऱ्यांना विषयाच्या आतील सत्य स्वरूप कळत नाही, म्हणून त्यांच्या हातून विषयाचे सेवन अवश्य होते. बोल, पुवांतील किंवा चिखलातील किड्यांना कधी त्याची किळस येते काय? तया दुःखी या दुःखची जिवार, ते विषय कर्म दिकचे दुर्धरू, ते भोग जळाते जलचर, सांडिती केवी. अरे, त्या दुःखी जीवांना दुःखच जीवन असते. विषयाच्या चिखलातले बेडूक, ते उपभोगाच्या पाण्यातील मासे त्या चिखलाला, त्या पाण्याला कसे सोडणार? आणि दुःख योनी जिया आहाती, तिया निरर्थका तरी नवती, जरी विषयावरी विरक्ती धरिती जीव. शिवाय जर प्राणी विषयाबद्दल अनासक्त होतील तर ते क्लेशदायक जन्म आहेत, ते अर्थशून्य होणार नाहीत काय? ना तरी गर्भवासादी संकट, का जन्म मरणीचे कष्ट, हे विसावे नवीन वाट व्हावी कवने. अथवा आईच्या गर्भात राहणे, जन्म घेताना मरताना होणारे क्लेश, अशी दुःखदायक वाट कोणी अविश्रांतपणे चालू ठेवावी. जरी विषय सांडिजेल, तरी महादोषी केवसी जेल, आणि संसारू हा शब्दू नव्हेल लटिका जगी. जर या विषयासक्त लोकांनी विषय त्याग केला तर घोर पातके महादोष कोठे राहतील, आणि जगामध्ये संसार हा शब्द खोटा ठरून नाहीसा होईल. मनोनी अविद्या जात नाथिले, ते तिहीची साच दाविले, जिही सुख बुद्धी घेतले विषय दुःख. या कारणास्तव ज्यांनी विषयापासून होणारे दुःखच सुख या समजुतीने अंगीकारले, त्यांनीच मिथ्या असलेले सर्व अविद्याधिक हे खरे करून दाखविले. या कारणे गा सुवटा, हा विचारता विषय ओखटा, तू जने कही या वाटा विसरून जाशी. म्हणून अर्जुना, यामुळे हे विषय म्हणजेच ऐहिक भाग्य पदार्थ विचार केला असता त्याज्य आहेत. तू या वाटेने कधी चुकून सुद्धा जाऊ नकोस. पै या ते विरक्त पुरुष, त्यजती का जैसे विष, निराशा तया दुःख दाविले नावडे. जे पुरुष विरक्त आहेत ते विषयाला विषाप्रमाणे टाळतात, कारण ते निरीच्छ असल्यामुळे विषयांनी दाखविलेले दुःखरूपी सुख त्यांना आवडत नाही. शक्नोति हैव यः सोढुं प्राक्ष शरीर विमोक्षणात्, काम क्रोध उद्भव वेगम संयुक्त स सुखी नर. जो इहलोकी मृत्यूपूर्वी काम क्रोधापासून उद्भवणारा वेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच योगी, तोच खरा सुखी होय. ज्ञानियांच्या हनठाई, याची मातुही कीर नाही, तेही देहभावजी स्ववश केले. ज्यांनी देहाचे सर्व विकार आपल्या ताब्यात ठेवले आहेत, अशा ज्ञानी पुरुषांना विषयजन्य दुःखाची वार्ता खरोखर नसते. जयांते ब्राह्माची भाष, नेनिजेची निशेष, अंतरीय सुख एक, तेथ विसरिजे भोगित पणही. परंतु हे सुख भोगण्याची त्याची पद्धत काही वेगळीच आहे. पक्षी जसे फळाची रुची चाखतात, त्याप्रमाणे ते सुखाचा आस्वाद घेत नाहीत, तर सुख भोगीत असताना ते आपला भोगतेपणाही विसरत नाहीत. भोगी अवस्था एकी उठी, ते अहंकाराचा अचळू लोटी, मग सुखेसी घे आठी गाडेपण. त्या भोगामध्ये वृत्तीची अशी एक स्थिती उत्पन्न होते की ती स्थिती अहंकाराचा पडदा दूर करते आणि मग जीव सुखाला गाढ आलिंगन देते. ती आलिंगन मेळी होय आपे आप कवळी, जेत जळ जैसे जळी वेगळे न दिसे. ते आलिंगन पडताच पाण्यात पाणी मिळाल्यानंतर जसे
वेगवेगळे दिसत नाही, त्याप्रमाणे जीवात्मा परमात्म्याशी अगदी एक रूप होऊन जातो. का आकाशी वायू हारपे, तेत दोन्ही हे भाष लोपे, तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये. अथवा तारा आकाशात लोपून गेल्यावर हा वायू हे आकाश अशी द्वैताची भाषा उरत नाही, त्याप्रमाणे जीवाचा या एकरूप अवस्थेशी संबंध आला की केवळ सुखच आत्मस्वरूपाने उरते. ऐसी द्वैताची भाष जाये, मग मनो जरी एकची होय, तरी तेत साक्षी कवनु आहे जाणते जे. अशा रीतीने द्वैताची गोष्ट गेली म्हणजे तेथे ऐक्य होते. असे म्हटले तर ऐक्य जाणून ऐक्य आहे असे म्हणणारा तेथे साक्षी तरी कोण उरला आहे. योंता हा सुख तरामरास्त, थांतर्ज्योतिर्यव यः, स योगी ब्रह्मनिर्वाण ब्रह्मभूतोदि गच्छति. जो अंतसुखी आत्म्यातच आराम घेणारा, तसेच ज्याला आत्म्याचा ज्ञान प्रकाश मिळाला असा जो योगी ब्रह्मरूप होऊन ब्रह्मनिर्वाण प्राप्त होतो. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः, क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतते रताः. ज्यांचे पाप नष्ट झाले आहे, ज्यांचे संशय तुटले आहेत, ज्यांचे मन स्वाधीन झाले आहेत आणि सर्व प्राण्यांच्या हितामध्ये जे रत आहेत, असे ज्ञानी ब्रह्मनिर्वाण रूप मोक्षास प्राप्त होतात. म्हणून असो हे आगवे, येथ न बोलणे काय बोलावे, ते खूनची पावेल स्वभावे आत्माराम. म्हणून हे मागील सर्व असू दे, जे बोलता येत नाही त्याविषयी काय बोलावे. जो ब्रह्मनिष्ठ आहे तोच या अस्पष्ट सूचनेने याचे मर्म जाणील. जे ऐसेनी सुख मातले, आपणा पाची आपण गुंतले, ते मी जाणे निखळ ओतले सामरस्याचे. जे या सुखात दंग होतात, स्वतःच्या ठिकाणी रम्मान होतात, त्यांना मी समरसपणाचे ब्रह्मकारसाचे ओती व पुतळे समजतो. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे. आनंदाचे मूर्ती, सुखाचे गुमारे किंवा महाबोधाने आपल्या आरामासाठी तयार केलेले स्थानच होय. ते विवेकाचे गाव, की परब्रह्मीचे स्वभाव, ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ते विवेकाची जन्मभूमी, परब्रह्माची स्वाभाविक अवस्था अथवा ब्रह्मविद्येचे सुशोभित केलेले अवयव समजावे. ते सत्वाचे सात्विक, की चैतन्याचे अंगिक, हे बहु असो एकेक वानिशी काई. ते सत्वाचे सात्विक अथवा चैतन्याचे चलन वलन समजावे. यावर श्रोते म्हणतात, हा विस्तार पुरे कर, एक एक कीर्ती वर्णन करणार. तू संतस्तवनी रतसी, तरी कथेची सेन करीसी, की निराळी बोल देखसी सनागर. तू संत स्तुतीमध्ये तल्लीन झालास म्हणजे कथासूत्राचे अवधान सुटते, म्हणजेच विषयाला सोडून अलंकारिक शब्दाचे सुंदर प्रतिपादन असलेले व्याख्यान प्रगट होते. परी तो रसातिशोय मुकुळी, मग ग्रंथार्थ दीपू उजळी, करी साधू हृदय राऊळी मंगळ उखा. परंतु हा रसाळ वर्णनाचा भर आवरून घे आणि ग्रंथार्थाचा दिवा पाजळ. सज्जनाच्या अंतकरण रूपी घरात कल्याणकारी दिवसाचा प्रातकाळ कर. ऐसा गुरुचा उवाईला, निवृत्तीदासाशी पातला, मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तेची ऐका. याप्रमाणे निवृत्तीनाथ श्रीगुरूंचा अभिप्राय ज्ञानेश्वरांना मिळाला. मग ते म्हणाले, श्रीकृष्ण जे म्हणाले तेच ऐका.
अर्जुन अनंत सुखाचा डोही, एक सरा तळूची घेतला जीही, मग स्थिरावुनी तेही तेची जाहले. अर्जुना, ज्यांनी अमर्याद आत्मसुखाच्या डोहाचा तळ गाठला ते मग त्याच ठिकाणी स्थिर होऊन तद्रूपतेला प्राप्त झाले. अथवा आत्मप्रकाशे चोखे, जो आपण पेची विश्व देखे, तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. किंवा जो आत्मज्ञानाच्या निर्मळ प्रकाशाने सर्व विश्व आपल्या ठाई पाहतो, त्याला देहधारी परब्रह्म असे खुशाल मानता येईल. जे साचुकारे परम, नाते अक्षर निसीम, जिये गावीचे निष्काम अधिकारिये. हे परब्रह्म सत्य, सर्वश्रेष्ठ, अविनाशी व अमर्याद असे आहे. जे निष्काम असतात तेच या परब्रह्मरूपी वतनाचे अधिकारी होतात. जे महर्षी वाटले, विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर. जे थोर ऋषींकरिता वेगळे काढून ठेवले, ते विरक्तांच्या वाट्याला आले, ते संशयरहिताला फलद्रूप होते. कामक्रोध वियुक्ताना यतिना यतचेतसाम, अभितो ब्रह्मनिर्वाणम वर्तते विदितात्मनः. जे काम क्रोध विरहित झाले आहेत, ज्यांनी आपल्या चित्ताचे संयमन केले आहे, ज्यांना आत्मज्ञान आले आहे, ज्या ज्ञानी पुरुषाच्या सर्व बाजूंनी ब्रह्मनिर्वाण रूप मोक्ष असतो, या देहातच ते ब्रह्म बनतात. जी विषयापासून हिरतले, चित्त आपले आपण जिंतिले, ते निश्चित जेत सुतले चेतीची ना. ज्यांनी आपले चित्त विषयातून काढून घेतले आणि स्वाधीन करून ठेवले, ते ज्या ठिकाणी दृढ शांत निजले असता जागे होत नाही, पुन्हा वृत्तीवर येत नाहीत. ते परब्रह्म निर्वाण, जे आत्मविदांचे कारण, तेची ते पुरुष जाण पंडू कुमरा. अर्जुना, त्यालाच परब्रह्म निर्वाण म्हणतात. आत्मज्ञानाचे साध्य जे परब्रह्म, तेच ते पुरुष होत असे तू समज. ते ऐसे कैसेनी जाहले, जे देहाची ब्रह्मत्व आले, हे पुससी तरी भले सांगशेपे सांगो. जे या देहातच ब्रह्मभावाला आले, ते कसे कशाने झाले हेही विचारशील, ते थोडक्यात नीट सांगतो. अशा प्रकारे ओवी क्रमांक 101 ते 150 संपन्न झालेल्या आहेत. आता आपण पसायदान घेऊयात. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व सधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी याळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आधी पुरुखी अखंडित. हानी ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय होआवे जी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.